नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे पौर्णिमा सुलक्षणाला कावेरीच्या विरोधामध्ये भडकवत असते। ती म्हणत असते की वहिनी, तुम्ही त्या मुलीला ईशाची जबाबदारी का दिलीत? तुम्ही बघितलंत ना, त्या मुलीने आपल्या ईशाची काय अवस्था करून ठेवली आहे, कशा पद्धतीने ती तिचं मनोबल वाढवत होती। अहो, उलट तिची अवस्था अजूनच वाईट करून ठेवली आहे त्या मुलीने। तेव्हा श्रीकांत काका म्हणतात की पौर्णिमा, सूनबाईला तू ती मुलगी अशी हाक का मारतेस? तिचं नाव कावेरी आहे, तेव्हा तिला कावेरी म्हण। सुलक्षणा म्हणत असते। आता सुलक्षणाला राग येतो की श्रीकांत काकांनी कावेरीची बाजू घेतलेली असते। तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की पौर्णिमा, अगं मला आधीपासूनच माहिती आहे, ज्या दिवशी मी त्या मुलीला बघितले ना, त्या दिवसापासून मला तिची सवय माहिती आहे आणि म्हणूनच मी ठरवलं की त्या मुलीला घरातल्या जबाबदाऱ्या जास्त द्यायच्याच नाही। पण कसं आहे ना, मी तिला अगदी बरोबर ओळखलं आहे, पण आपल्या घरातली काही माणसं आहेत ना, ती आता स्वतःच्या मनाप्रमाणे विचार करतायत। म्हणजे त्या मुलीला ते लोक बरोबर समजतायत। मग आता त्या लोकांचा आपण दृष्टिकोन बदलू शकत नाही ना। पण मला बरोबर माहिती आहे, आपल्या घरातले नियम ती बदलायलाच इथे आली आहे। म्हणून मी तिला आधीच सांगितलं आहे, घरातले नियम बदलता कामा नये। तर इथे आता यश काम करत बसलेला असतो। दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेझेंटेशन असतं आणि त्याचं तो काम करत असतो। तेवढ्यातच तिथे प्रेक्षकांनो कावेरी आलेली असते। आता कावेरीला या कामातलं बरंचसं येत असतं, कारण तिलासुद्धा इथे कंपनी स्थापन करायची होती। गावाच्या कल्याणासाठी तिला इथे फॅक्टरी उभारायची होती, पण ते तिचं स्वप्न अर्धवट राहिलं, पण ती नक्की पूर्ण करणार। आता सध्या तिच्यावरती जी परिस्थिती ओढवली आहे, त्याच्यामुळे ती आता तिचं स्वप्न सध्या तरी काही पूर्ण करू शकणार नाही आहे। पण प्रेझेंटेशन वगैरे करणं, यातली कामं तिला अगदी उत्तमरित्या येत असतात। जरी पण तिला इथे बायकांप्रमाणे स्वयंपाक करता येत नसेल, तरीसुद्धा तिला बिझनेसमधलं खूप समजतं आणि म्हणून ती यशला विचारत असते की कशी चालली प्रेझेंटेशनची तयारी? तेव्हा यश म्हणत असतो की चालली आहे, व्यवस्थित चालली आहे। तेव्हा कावेरी म्हणत असते, मग तरीसुद्धा थोडंसं नर्वस वाटतंय का? तेव्हा इथे कावेरी आता यशबरोबर थोडी गप्पा मारायला बसते। तेव्हा यश म्हणतो की हो, तेवढं नर्वस वाटतंय, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा किचनमध्ये काम केलं होतं ना, स्वयंपाक केला होतात, तेव्हा तुम्ही जेवढा नर्वस झाला होतात ना, तेवढाच नर्वस मी सुद्धा आता झालो आहे। तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, पण मला विश्वास आहे पूर्णपणे की तुम्ही उद्याचं प्रेझेंटेशन खूपच छान पद्धतीने द्याल। मग तुम्ही थोडेसे नर्वस झालात, तर तुम्ही जो मला सल्ला दिला होतात ना, तो सल्ला मी तुम्हाला इथे पण देऊ शकते आणि तो तुम्ही लागू करू शकता। तेव्हा यश म्हणतो, कसं काय? तेव्हा कावेरी म्हणते, तुम्ही मला म्हणाला होतात ना की मनापासून जर स्वयंपाक केला तर तो चविष्ट होईल म्हणून। मी पण तुम्हाला तेच सांगते की मनापासून तुम्ही प्रेझेंटेशन करा, ते छानच होणार आहे। तेव्हा इथे यशला खूप छान वाटतं। तर इथे आता यमुना म्हणत असते की आपल्या घरामध्ये जो तो त्या कावेरीचा जप करतोय, ज्याला त्याला ती कावेरी खूपच जास्त महत्त्वाची वाटू लागले। म्हणजे इथे बाबासुद्धा तिचं कौतुक तर करतच असतात, पण यशसुद्धा तिला खूपच जास्त पाठीशी घालतो। यशसुद्धा तिला फार महत्त्व द्यायला लागलं आहे। मग त्यासाठी घरातले नियम मोडले तरी चालतील, पण तो तिचं अगदी सगळं म्हणणं ऐकतो। तेव्हा इथे आता यमुना जे काही बोलते ते अजिबात इथे सुलक्षणाला आवडत नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश म्हणत असतो की खरंच, म्हणजे तुम्हाला या कामातलं बरंचसं कळतं। तेव्हा कावेरी म्हणत असते की माझ्या बाबाने मला हेच तर करायला सांगितलं होतं ना, बाहेरची कामं, त्याचबरोबर मलासुद्धा इथे फॅक्टरी स्थापन करण्यामध्ये खूपच जास्त इंटरेस्ट होता आणि तो आहे। माझ्या बाबाने हे काम पुरुषाचं आहे, हे काम स्त्रीचं आहे, असं मला कधीच सांगितलं नाही। प्रत्येक काम आपल्याला आलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं। तेव्हा यश म्हणत असतो की हाच तर फरक आहे ना तुमच्या घरामध्ये आणि आमच्या घरामध्ये। तेव्हा ती म्हणत असते की म्हणजे? तेव्हा यश म्हणतो, काही नाही, उद्याची डील मला क्रॅक करायची आहे, कारण मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे। मी आपला बिझनेस सांभाळावा अशी त्यांची इच्छा आहे। तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, तुमचंसुद्धा स्वप्न तेच असेल ना, माझं स्वप्न का? तेव्हा यशला आठवतं त्याचं स्वप्न म्हणजे त्याला शेफ व्हायचं आहे, पण इथे मला आता घरामध्ये स्वयंपाकी नको म्हणून ते स्वप्न त्याने आता पूर्णपणे तिथल्या तिथे जाळून टाकलं। जेव्हा त्याला खूप मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याचं शेफचं शिक्षण पूर्ण करायची संधी मिळाली होती, तरीसुद्धा ती संधी त्याने नाकारली मासाठी। तेव्हा इथे आता यमुना आणि पौर्णिमा इथे कावेरी आणि यशचं बोलणं ऐकत असतात।
तेव्हा कावेरी म्हणत असते, तुम्ही एक काम करा, उद्या प्रेझेंटेशनला जाताना तुम्ही हे जे काही आपण सॅम्पलचे पॅकेजिंग इथे आणलेत ना, ते बॉक्सेस तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जा आणि प्रेझेंटेशनमध्ये हे सुद्धा दाखवा त्या लोकांना की आपली पॅकेजिंग कशी असते, आपले पदार्थ कसे असतात, आपण कशा पद्धतीने ते तयार करतो, ही सगळी माहिती त्यांना कळली पाहिजे. म्हणून तुम्ही हे बॉक्सेस आहेत ना, ते आत्ताच तुम्ही ह्या बॅगमध्ये ठेवून घ्या. तेव्हा इथे यश कावेरीचा ऐकतो. रात्री सगळे बॉक्सेस तो एका बॅगमध्ये भरून ठेवतो. तेव्हा कावेरी त्याला गुड नाईट म्हणून निघून जाते. पण कशा पद्धतीने इथे कावेरीने आता यशचं मनोबल वाढवलेलं असतं, त्याला असं दाखवून दिलेलं असतं की तू हे सगळं करू शकतोस, तुझ्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे. हे आता यमुनाला खटकतं. यमुना म्हणत असते की बघितलंस ना काकू, हे दोघेजण एकमेकांना मदत करत असतात. ही कावेरीसुद्धा ह्या यशला मदत करते, तिला बरंचसं माहिती आहे का यातलं. तेव्हा इथे मला हे आता काहीतरी करून मला सांगितलंच पाहिजे, पण सहजासहजी नाही, आपण स्वतःला या सगळ्याचा आधी फायदा करून घेतला पाहिजे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, कशाला, जाऊन वहिनींना सांग ना सगळं, वहिनी बघून घेतील तिला. तेव्हा यमुना म्हणते, असं कसं, आधी आपण तर फायदा करून घेऊया. जर यश बाजूला झाला तरच ही संधी आपल्या दादाला भेटू शकते ना, ते सुद्धा समीर दादाला. त्याच्यामुळे आधी यशला बाजूला तर होऊ दे आणि आधी या कावेरीची मला वाट लावू दे. आपल्याला फायदा झाल्यानंतरच मी मला सगळं काही सांगेन. मग आहेच ना त्या मुलीला बघून घ्यायला. आपल्या घरामध्ये इथे आता मुलींनी बिझनेसमध्ये ढवळाढवळ करायची नाही हे माहिती असूनसुद्धा ही मुलगी आता यशला मदत करते प्रेझेंटेशनमध्ये, आणि हे मला कळायलाच हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईशाला बरोबर रस्त्यावरती आणण्यासाठी कावेरीने एक युक्ती केलेली आहे. ती आता ईशाला थोडंफार इग्नोर करते. तर इथे ईशा म्हणत असते, कावेरी वहिनी सांग ना, मी तुझी काय मदत करू. तेव्हा कावेरी तिच्याशी काहीच बोलत नाही आणि तिची मदतसुद्धा घेत नाही. तेव्हा ती म्हणत असते की इथे गाळणी कुठे आहे. ती म्हणते, थांब ना मी देते ना. तेव्हा ती लगेच गाळणी देते. तेव्हा इथे ईशा म्हणत असते की वहिनी प्लीज सॉरी ना, प्लीज बोल ना तू माझ्याशी. हे बघ माझं चुकलं, मी तुला सॉरी म्हणते, पण प्लीज माझ्याशी बोल. तेव्हा इथे कावेरी तरीसुद्धा तिच्याबरोबर काहीच बोलत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश प्रेझेंटेशनसाठी पूर्णपणे तयार झालेला असतो आणि त्यानंतरला तो माचा आशीर्वाद घ्यायला येतो. मा म्हणत असते, आधी माझा आशीर्वाद नाही, चल बरं तू आता देवघरामध्ये आधी देवाचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग चांगल्या कामाला सुरुवात करायची. आता प्रेक्षकांनो, इथे आता यमुना म्हणत असते की यश, तू प्रेझेंटेशनला जातोयस ना, पण तुझ्या प्रेझेंटेशनची कशी वाट लावते ते बघ. तुला या सगळ्या कामातून माने बाजूलाच केलं पाहिजे असं प्रेझेंटेशन देणार आहेस तू. त्यानंतर इथे आता ज्या बॅगमध्ये इथे कावेरीने दिलेले सॅम्पल यशने ठेवलेले असतात ती बॅग, आणि तशीच बॅग सेम टू सेम यमुनाने सुद्धा तिथे आणलेली असते. आणि त्या बॅगबरोबर इथे आता यशची बॅग तिने एक्सचेंज केलेली असते, ज्याच्यामध्ये सॅम्पलचे प्रोडक्ट असतात. ते प्रोडक्ट आता खूपच जास्त महत्त्वाचे असतात, पण तरीसुद्धा इथे यमुनाने ते एक्सचेंज केलेले असतात, कारण यशचं प्रेझेंटेशन खराब व्हावं म्हणून. तेव्हा तिने आता त्याच्या बॅगबरोबर ती बॅग एक्सचेंज करून त्याची बॅग बरोबर इथे टीपॉटच्या खाली टाकून दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळेजण आता यशला ऑल द बेस्ट म्हणायला आलेले असतात. तर इथे यश प्रेझेंटेशनला निघालेला असतो. तेव्हा विद्या, ईशा, पौर्णिमा, त्याचबरोबर सुलक्षणा, यमुना सगळेजण त्याला ऑल द बेस्ट म्हणत असतात. आणि यशसुद्धा अगदी पौर्णिमाचा आशीर्वाद घेतो. जी पौर्णिमा त्याच्या वाईटावरती आहे तिचा तो आशीर्वाद घेतो. इथे सुलक्षणाला त्याने अगदी मनापासून नमस्कार केलेला असतो आणि तिने मनापासून त्याला आशीर्वाद दिलेला असतो. ही इच्छा खरं तर सुलक्षणाचीच असते की यशने व्यवसायामध्ये लक्ष द्यावं, आणि त्यामुळे यश आता व्यवसायामध्ये लक्ष देत असतो आणि त्याच्यामध्ये कावेरी त्याला मदत करत असते. कावेरी त्याला मनापासून ऑल द बेस्ट म्हणते. तेव्हा यश म्हणतो की थँक्यू. तेव्हा सुलक्षणा म्हणते, बरं चल आता देवाचा आशीर्वाद घे. तेव्हा यश आता देवाला नमस्कार करतो आणि देवाला इथे आता आशीर्वाद घेतल्यानंतर लगेचच तिथून जायला निघतो. तेव्हा तो जात असताना तिकडे आता यमुनाने बॅग एक्सचेंज केलेली असते आणि त्याबद्दल यशला किंवा कावेरीला काहीच माहिती नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुलक्षणा म्हणत असते की माझ्याबरोबर मंदिरामध्ये कोण येतं आहे. तेव्हा पौर्णिमा, तू माझ्याबरोबर आता मंदिरामध्ये चल, अभिषेक करायचा आहे ना म्हणून. आणि तेवढ्याच तिथे यश आपली बॅग घेऊन तिथून निघून गेलेला असतो आणि ती प्रेझेंटेशनची बॅग
खालीच राहिलेले असते, ज्याच्यामध्ये प्रोडक्टचे सॅम्पल असतात, जे प्रोडक्ट इथे त्यांची कंपनी तयार करत असते। त्यामुळे इथे आता पौर्णिमा तिच्याबरोबर जायला तयार होते। तेव्हा सुलक्षणा म्हणते की यमुना, एक काम कर, तू सुद्धा आमच्याबरोबर मंदिरामध्ये चल। तेव्हा यमुना म्हणते हां आलेच। तेव्हा तिला आता ती खालची बॅग काही उचलता येत नाही आणि ती लपवून ठेवता येत नाही, कारण माचं लक्ष आता तिच्याकडे असतं आणि तिच्या हातामध्ये जर कुणी ती बॅग आता बघितली तर हिनेच ती बॅग एक्सचेंज केले असा संशय सगळ्यांना येईल, म्हणून यमुना ती बॅग काही उचलत नाही। मा तिला म्हणते की माझ्याबरोबर मंदिरामध्ये चल, तर ती जायला तयार होते। त्यानंतर प्रेक्षकांनो मा म्हणतात की चला बाकीचे सगळे आपापल्या कामाला लागा। तेव्हा इथे कावेरीसुद्धा आता जाऊन आपलं काम करत असते। तेव्हा मात्र इथे आता ईशा तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण कावेरी काही तिच्याबरोबर बोलत नाही, कारण ईशाला तिला आता स्वतःला इथे सिद्ध करायला सांगायचं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो यश आता प्रेझेंटेशनसाठी ऑफिसमध्ये पोचलेला असतो। ज्या ठिकाणी त्याला जायचं असतं त्या ठिकाणी तो पोचलेला असतो। त्यानंतर इथे आता विद्या येते आणि म्हणत असते की अरे देवा, ही भाजीची पिशवी तिथे खाली टीपॉटच्या खाली कुणी टाकली होती काय माहिती। तेव्हा इथे कावेरी म्हणते की भाजीची पिशवी आहे का? तेव्हा विद्या म्हणते हो, मी जरा तिकडे काम करते। कावेरी वहिनी, तुम्ही एक काम करा ना, ती मेथीची भाजी जरा बाहेर काढून ठेवा। आणि तोपर्यंत ऑफिसमध्ये येऊन इथे यशने आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात केलेली असते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो तो उत्तमरित्या ते प्रेझेंटेशन देत असतो, सादरीकरण करत असतो आणि तो म्हणत असतो की इथे जेव्हा आपल्या बायका थकून भागून घरी येतात तेव्हा त्यांना जास्त मेहनत करायला लागू नये, म्हणून आम्ही हे प्रोडक्ट बनवतो। म्हणजे आम्ही हे प्रोडक्ट असे बनवतो की त्या सहजरित्या त्याचा वापर करून एक छान आणि चविष्ट पदार्थ बनवू शकतात आणि त्यासाठीचे सॅम्पलसुद्धा आम्ही इथे तुम्हाला दाखवायला घेऊन आलो आहे। तेव्हा ते सर म्हणतात मग यश, तुम्ही आम्हाला त्याचं पॅकेजिंग वगैरे दाखवाल का, की तुम्ही कशा पद्धतीने त्याचं पॅकेजिंग करता, ते पदार्थ तयार करता। तेव्हा इथे यश म्हणतो हो, मी प्रेझेंटेशनसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आम्ही आमच्या कंपनीमध्ये ज्या पद्धतीने इथे सॅम्पल तयार करतो किंवा आम्ही प्रोडक्ट तयार करतो ते मी पॅकेजिंग तुम्हाला दाखवायला आणलं आहे। त्यानंतर यश त्याची चेन उघडतो आणि बॅग चेक करतो, तर काय त्याच्यामध्ये मेथीच्या जुड्या असतात। मेथीच्या भाजीच्या जुड्या बघितल्यानंतर इथे आता यशला खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनो। तर इथे कावेरी आता त्याच्यामध्ये भाजी असणारी जी काढायला जाते त्याच्यामध्ये भाजी नसून त्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट असतात। तर इथे आता ते प्रोडक्ट बघितल्यानंतर कावेरी म्हणत असते अरे देवा, हे तर प्रेझेंटेशनसाठी यशला घेऊन जायचं होतं, त्यांनी तर ही पिशवी नेलीच नाही, ते तर घरीच विसरले, मग आता पिशवी कुठली नेली आहे, मेथीच्या भाजीची पिशवी नेली की काय, असा आता कावेरीला प्रश्न पडतो। तेव्हा ते सर म्हणतात यश, काय करताय तुम्ही, दाखवताय ना आम्हाला। तर इथे यश धर्माधिकारी यांनी आता मेथीच्या भाजीची पिशवी नेली आहे, यश काय सांगणार, आणि हा सगळा गोंधळ केलेला असतो यमुनाने। तेव्हा इथे कावेरी म्हणते अरे देवा, हे प्रेझेंटेशन त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांना मला खुश करायचं आहे, मग आता काय करू। तेव्हा ती लगेचच यशला फोन करत असते, पण आता प्रेझेंटेशनमध्ये असल्यामुळे फोन काही उचलता येत नाही आणि फोनसुद्धा सायलेंटवरती असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो कावेरीला आठवतं, यश तिला म्हणालेला असतो की माची खूप इच्छा आहे की मी आपल्या व्यवसायामध्ये लक्ष द्यावं आणि मला छान वाटावं, मला इथे अभिमान वाटावा, म्हणून मला आता उद्याचं हे डील क्रॅक करायचं आहे, अगदी मासाठी। तेव्हा इथे कावेरीला वाटतं की यशला आता माचं मन जिंकायचं आहे आणि एवढा मोठा गोंधळ हा आत्ताच व्हायचा होता का। तेव्हा कावेरी म्हणत असते की आता काय करू, काही करून हे सॅम्पल त्यांच्यापर्यंत पोचायला हवेत, पण कसे काय। तेव्हा तिला आठवतं यशने तिला इथे ॲड्रेससुद्धा सांगितलेला असतो, ज्या ठिकाणी तो प्रेझेंटेशनसाठी जाणार असतो, तो ॲड्रेस तिला माहिती असतो। तेव्हा कावेरी म्हणते विद्यावहिनी, अहो खूप मोठा गोंधळ झाला आहे, हे जे गेलेत ना यश तिथे प्रेझेंटेशनसाठी, त्यांची सॅम्पलची बॅग इथेच राहिली, आपल्या प्रोडक्टचे सॅम्पल त्यांना दाखवायचे होते, ती बॅग तर इथेच राहिली, आता काय करायचं। तेव्हा कावेरी म्हणते संदीप भाऊजी आहेत का, आपण संदीप भाऊजींना पाठवूया। तेव्हा इथे आता विद्या म्हणत असते अरे देवा, हे पण आजच मीटिंगला गेलेत ना एका ठिकाणी, ते पण घरामध्ये नाही आहेत, काय करू मी आता। मला जर स्कूटर आली असती ना तर मी गेले असते हो घेऊन, तशी मी रिक्षाने पण जाऊ शकते, पण नेमकं कुठे जायचं आहे मला माहिती नाही आहे, आणि त्याच्यामध्ये माने मला वेळेवरती स्वयंपाक तयार करायला सांगितलं आहे, आणि जर स्वयंपाक तयार झाला नाही तर मा किती ओरडतात तुम्हाला तर माहिती आहे ना, मग आता कोण घेऊन जाणार। तेव्हा कावेरी म्हणत असते मी घेऊन जाऊ का।
तेव्हा इथे विद्या म्हणते हो ठीक आहे, तुम्हाला स्कूटर येते ना, मग तुम्हीच घेऊन जा. तेव्हा कावेरी म्हणते पण आपण घरामध्ये नाही आहेत, माने सांगितले ना की विचारल्याशिवाय जायचं नाही म्हणून, मग आता त्यांना न सांगता तरी कशी जाऊ मी. तेव्हा विद्या म्हणते हो ना, ते पण बरोबर बोलताय तुम्ही. तेव्हा कावेरी म्हणते पण नाही, मी जाणार आहे, कारण हे सॅम्पल त्यांच्यापर्यंत पोचणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे, नाहीतर हे डील त्यांच्या हातातून निघून जाईल, आपलं खूप मोठं नुकसान होईल. तेव्हा इथे विद्या म्हणते नाही नाही, नुकसान होता कामा नये, तुम्ही जा, तुम्हाला स्कूटर चालवता येते ना, स्कूटरवरून जा. तेव्हा कावेरी आता ती बॅग घेऊन लगेचच जायला निघते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे घरी यमुना आलेली असते. यमुना म्हणत असते की ही कुठे चालली, आणि तिच्या हातामध्ये जी पिशवी आहे ती तर यशची आहे ना, तर आता ही बॅग घेऊन कुठे चालले, असं आता इकडे यमुना म्हणत असते. इथे त्या बॅगसाठी मी माबरोबर खोटं बोलून घरी आले आणि ही बॅग घेऊन चाललीसुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मंदारने आपल्या वडिलांचं गावचं तिकीट केलेलं असतं. तो आपल्या वडिलांना म्हणत असतो की बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही आता गावी निघून जा, मी थोडे दिवस इथेच राहणार आहे. तेव्हा त्याचे बा म्हणतात पण मी एकटा कसा जाऊ, तू पण चल ना माझ्याबरोबर. तेव्हा मंदार म्हणतो नाही नको बाबा, आता तर मी कुठे माझ्या नाटकाला सुरुवात केली, आता ह्या कावेरीची जेव्हा वाट लावून ठेवेन ना तेव्हाच मी तिथे येईन, तुम्ही निश्चिंत राहा, थोड्या दिवसानंतर मी गावी पोचतोय. त्यानंतर इकडे आता श्रीकांत काकांचं पार्सल आलेलं असतं. तेव्हा ईशाने ते पार्सल घेतलेलं असतं. साईन वगैरे करून झाल्यानंतर ईशा ते पार्सल घेऊन श्रीकांत काकांकडे येते आणि म्हणत असते काका हे बघा तुमचं पार्सल आलं. तेव्हा ते म्हणत असतात की माझं पार्सल, तर त्याच्यावरती इथे आता मकरंद पाटील असं नाव लिहिलेलं असतं. तेव्हा काका ते नाव वाचतात आणि म्हणतात की मकरंद पाटील. तर इकडे आता मकरंद म्हणजे मंदारने हे सगळं काकांना इम्प्रेस करण्यासाठी पाठवलेलं असतं. तेव्हा ईशा म्हणते की काका मकरंद पाटील कोण आहेत. तेव्हा काका म्हणतात खूपच चांगला माणूस आहे एक. त्यानंतर इकडे आता सर म्हणत असतात यश धर्माधिकारी काय झालं, तुम्ही इथे मला प्रेझेंटेशन दाखवताय, त्याचबरोबर तुम्ही पॅकेजिंग दाखवणार होतात, त्याचं काय झालं. तेव्हा यश म्हणतो हो मी तुम्हाला पॅकेजिंगच दाखवत होतो, पण इकडे आता प्रोडक्टचे जे सॅम्पल आणायचे असतात तेच घरी राहिलेले असतात. आणि तेव्हा कावेरी म्हणते हे काय, सॅम्पल तर माझ्याकडे आहेत. तेव्हा इथे कावेरी आता आलेली असते. कावेरी लगेचच आतमध्ये येते आणि यशला ती बॅग देते आणि भाजीची पिशवी बाजूला करते. तेव्हा ती म्हणते की याच्यामध्ये सगळे प्रोडक्टचे सॅम्पल आहेत, तुम्ही मला घेऊन यायला सांगितलं होतं ना. त्यानंतर प्रेक्षकांनो जे सर तिथे बसलेले असतात त्यांना कावेरी माहिती असते, कारण ज्या वेळेला कावेरी आपल्या फॅक्टरीमध्ये बनणारे प्रोडक्ट घेऊन गेलेले असते त्या इन्व्हेस्टरला दाखवण्यासाठी, त्यावेळेला तिथे सरसुद्धा बसलेले असतात. तेव्हा त्यांना आठवतं की कावेरीने आधीसुद्धा तिच्या प्रोडक्टचं इथे प्रेझेंटेशन आम्हाला दिलेलं आहे, ते सुद्धा अगदी उत्तमरित्या. तेव्हा त्यांना कावेरीला बघितल्यानंतर ते सगळे क्षण आठवायला लागतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे यश आता आपल्या कंपनी जे काही प्रोडक्ट बनवते ते सगळे आता इथे त्या सरांना दाखवत असतो. ज्या पद्धतीने यश ते प्रेझेंटेशन करत असतो तेव्हा त्या सरांना आठवतं की कावेरीने सुद्धा त्याच पद्धतीने प्रेझेंटेशन केलं होतं. तेव्हा इथे आता प्रेझेंटेशन करत असताना ते सॅम्पल प्रोडक्ट इथे त्या सरांच्या हातामध्ये देतो आणि म्हणत असतो की हवं तर तुम्ही ते चेक करा, तुम्ही बघा आमची क्वालिटी आणि त्याचबरोबर आमचं पॅकेजिंग बघा. तेव्हा इकडे आता प्रेझेंटेशन करत असताना ते सगळे प्रोडक्ट बघितल्यानंतर इथे यश कावेरीकडे बघून हसतो, कारण त्याला कळतं की कावेरीसाठी सुद्धा हे सगळं किती महत्त्वाचं आहे, जेवढं की माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे मला इथे मला आता छान खुश करायचं होतं म्हणून तिने इथे येऊन मला ही बॅग लगेचच दिली. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते आणि याच्यामध्ये जेवढे काही इन्ग्रेडियंट्स वापरलेत तेवढे सगळे हेल्दी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कसलीही मिलावट नाही आहे, सगळं काही आहे ते आपण घरगुती वापरामध्ये जे पदार्थ वापरतो त्यांनीच हे सगळे आता प्रोडक्ट तयार करण्यात आलेले आहेत, म्हणजे एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने हे सगळे तयार करण्यात आलेले आहेत असं कावेरी म्हणते. तर इथे आता ती स्वतःचा सुद्धा एक टच देते प्रेझेंटेशनमध्ये आणि यशची मदतच करते. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता कावेरी त्याला कॉंग्रॅच्युलेट करते, कारण यशने डील क्रॅक केलेली असते. ती म्हणते की तुमचं खूप खूप अभिनंदन, खूप छान प्रेझेंटेशन दिलं तुम्ही. तेव्हा यश म्हणतो की हे डील तुमच्यामुळे क्रॅक झाले. तेव्हा इथे कावेरी म्हणते माझं असं काहीच नाही आहे, तुम्ही खूप छान पद्धतीने प्रेझेंटेशन
एक्सप्लेनेशन दिलंत ना म्हणून हे सगळं शक्य झालं. कधी कधी माणसांमध्ये कुठल्याही पद्धतीचं नातं नसतं पण तरीसुद्धा एक आपलेपणा असतो. तेव्हा तशी व्यक्ती एक माझ्यासमोर आहे असं आता यश म्हणतो तेव्हा कावेरी म्हणते की माझ्याही समोर तशी व्यक्ती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो यमुना त्यांचं बोलणं ऐकते आणि इथे आता कावेरीने ती भाजीची पिशवी आणि एक दुसरी बॅग आपल्या रूममध्ये ठेवलेली असते आणि तेव्हा सुलक्षणा येते आणि तिच्याकडे बघायला लागते.